भोंदूबाबा अशोक खराची सलग 10व्या दिवशी एसआयटी चौकशी. काल दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांसह सावकारी आणि हवाला रॅकेट प्रकरणी चौकशीची शक्यता. भोंदू खराचे आणखी धक्कादायक कारनामे समोर. खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशात पैसा पाठवण्यासाठी मोठे भक्त आणि अधिकारी करायचे मदत. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी झी 24 तासवर. राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारच बॉस असल्याचं समोर. राजीनामा थांबवण्यासाठी इतर नेत्यांच्या प्रयत्नानंतरही सुनेत्रा पवारांचा शब्दच अंतिम असल्याचं समोर. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्याला अटक. महादेवाचा अवतार म्हणत 35 वर्ष महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमधून ठोकल्या बेड्या. मुंढव्यातील जमीन बीएसआयला द्या. खारगे समितीची जिल्हाधिकाऱ्यांना शिफारस. वनस्पती संवर्धनासाठी समितीचा निर्णय. झी 24 तासनं उघडकीस आणला गैरव्यवहार. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं नाव बदलून स्ट्रेट ऑफ ट्रम्प करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. ऑपरेशन एपिक फ्युरी यशस्वी झाल्याचाही ट्रम्प यांचा दावा. पेट्रोल टंचाईमुळे संभाजीनगरात चोरट्यांचा पेट्रोलवर डल्ला. बाईकमधून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्या. रत्नागिरीमध्ये पोलीस संरक्षणामध्ये गॅस सिलेंडरची वाहतूक. गॅस सिलेंडर वाहतूक अडवल्यास कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापुरातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी 6 एजंटसह डॉक्टर युवराज पाटील गजाड. डॉक्टरला मदत करणाऱ्या महिलाही ताब्यात. गर्भपात करून जमवली लाखोंची माया. मुंबई अलिबाग प्रवास वेगवान होणार. अटल सेतू अलिबागला जोडण्याची सिडकोची योजना. दक्षिण मुंबई अलिबाग प्रवास अवघ्या 1.5 तासांमध्ये.